हे ऑल वेलकम टू बिबामसावालिक. आज आपण पंचमहाभूतांपैकी जलमहाभूत बघणार आहोत. त्याची व्याख्या आहे अपत्वाभी संबंधात आपह. म्हणजे जलत्व या जातीशी समवाय संबंधाने राहणारा जो कारण द्रव्य आहे त्याला आप म्हणतात. लक्षण शीत स्पर्शवत्य आपह. ज्याचा स्पर्श शीत आहे त्याला आपद्रव्य म्हणतात. शीत गुणाचे लक्षण काय आहे? जो स्पर्शनेंद्रिय ग्राह्य गुण आहे तो स्पर्श आहे आणि स्पर्शाचे 3 प्रकार आहेत: शीत, उष्ण, अनुष्ण शीत. आणि जलमहाभूताच्या शीतस्पर्श आहे. त्यानंतर उत्पत्ती. जलमहाभूताची उत्पत्ती अग्नेरापह. तैत्तरीय व मनुस्मृतीनुसार अग्नीपासून रसगुणाने युक्त जलमहाभूताची उत्पत्ती होते. त्यानंतर मुक्तावलीनुसार शुक्लवर्ण, मधुर रस आणि शीतल स्पर्श. म्हणजे ज्याचा वर्ण शुक्ल आहे, रस मधुर आहे आणि स्पर्श शीतल आहे असा गुण असलेला जलमहाभूत आहे. त्यानंतर सांसिद्धिक गुण म्हणजे जे त्यामध्ये बाय डिफॉल्ट असणारे स्नेह आणि द्रवत्व. म्हणजे जो स्नेहन करतो आणि लिक्विडिटी असलेला. त्यानंतर सुश्रुताचार्यानुसार सत्व तमो बहुला आपह. सत्व आणि तम बहुल म्हणजे सत्व आणि तम गुणाने युक्त आपद्रव्य किंवा आपमहाभूत आहे. वैशेषिकानुसार जलमहाभूताच्या परमाणुरूप कारणे झाली ज्यात ईश्वराच्या इच्छेने स्पंदन निर्माण होते. म्हणजे जलमहाभूतांच्या परमाणूंमध्ये जेव्हा ईश्वराच्या इच्छेने स्पंदन निर्माण होते तेव्हा त्या परमाणूंपासून द्वैनुक बनतात, द्वैनुकपासून त्रैणुक आणि अशा असंख्य परमाणूंपासून कार्यरूप जलमहाभूताची उत्पत्ती होत असते. त्यानंतर वैशेषिक व तर्कसंग्रहानुसार जलाचे 2 प्रकार आहे: नित्य आणि अनित्य. नित्य म्हणजे परमाणु स्वरूप आणि अनित्य म्हणजे कार्यरूप. तर कार्यरूपामध्ये परत शरीर, इंद्रिय, विषय असे 3 प्रकार घडतात. तर अनित्याचा शरीर जो आहे तो वरुण लोकात असतो. इंद्रिय म्हणजे रसनेंद्रिय ग्राह्य आणि विषय नदी, समुद्र इत्यादी. त्यानंतर सांख्य दर्शनानुसार रसतन्मात्रेपासून जलमहाभूताची उत्पत्ती होत असते. त्यानंतर आयुर्वेद व वेदांत दर्शन. आपल्याला माहिती आहे की वेदांत दर्शनकारांनी जे सांगितलेले आहे तेच पंचीकरण प्रक्रियेद्वारे आयुर्वेदाने सुद्धा मान्य केलेले आहे. याचाच अर्थ काय? तर जो महाभूत बनत असतो त्याचा तन्मात्रेचा अर्ध भाग आणि इतर 4 तन्मात्रेंचा 1/8 भाग. त्यानंतर आधुनिक मत. जलद्रव्य आपल्याला माहिती आहे H2O असतो, ज्यामध्ये H2 म्हणजे हायड्रोजन वायूचे 2 परमाणू आणि ऑक्सिजन वायूचा 1 परमाणू मिळून जल बनत असतो. त्यानंतर जलाच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत: अंभ, मरीची, मर, अप. अंभ म्हणजे अमृत स्वरूपी, जो सूर्यमंडलाच्या वर प्रेझेंट असतो तो जल. मरीची म्हणजे अंतरिक्ष जल. सूर्यमंडल आणि पृथ्वीच्या मध्यभागी जो प्रेझेंट असतो, जो अग्नीचे धारण करतो तो म्हणजे मरीची. आणि मर म्हणजे पृथ्वीवरील जल, जे पृथ्वी तलावर प्रेझेंट आहे त्याची उत्पत्ती अंभ आणि मरीचीच्या संयोगाने होत असते. अप म्हणजे जो पृथ्वीच्या खालच्या भागात प्रेझेंट असते तो जल अप. त्यानंतर जलमहाभूताचे गुण सांगितलेले आहे. त्याचा विशेष गुण आहे रस. चरकांनी सांगितलेलं द्रव, भावप्रकाशांनी सांगितलेलं स्निग्ध, सुश्रुतानुसार तम आणि सत्वगुण आहे. वैशेषिकोक्त रूप, रस, स्पर्श आणि प्रशस्त पादोक्त 14 गुण आहेत. ते म्हणजे रूप, रस, स्पर्श, द्रवत्व, स्नेह, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, संस्कार. पृथ्वी महाभूतामध्ये सुद्धा आपण 14 प्रशस्त पादोक्त गुण बघितले होते, पण त्यामध्ये गंधगुण होता आणि यामध्ये स्नेहगुण सांगितलेला आहे. त्यानंतर रूप. जलमहाभूताचं रूप अभास्वर शुक्ल आहे. अभास्वर म्हणजे न चकाकणारा, जो चमकत नाही असा. कुठल्याही वस्तूला जर रंग नाहीये तर आपण त्याचा रंग पांढरा समजतो, त्यामुळे अभास्वर शुक्ल वर्ण सांगितलेला आहे. त्यानंतर रस. रसनेंद्रिय ग्राह्य गुण आहे. जलाचा मधुर रस सांगितलेला आहे आणि रसांची योनी जलमहाभूत आणि पृथ्वी महाभूताच्या संयोगाने उत्पन्न होते. जसं जल आणि पृथ्वी महाभूत जर एकत्र आल्यास मधुर रस बनतो, जल आणि तेज महाभूत एकत्र आल्यास लवण रस बनतो. त्यानंतर स्पर्श आपण बघितलेला आहे की 3 प्रकारचे स्पर्श आहेत: शीत, उष्ण, अनुष्ण शीत. त्यामधलं शीत गुणात्मक हे जलमहाभूताचं गुण आहे. त्यानंतर चौथा द्रवत्व. जलाचा सांसिद्धिक गुण आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचे जर आपण लिक्विड्स बघू त्यामध्ये लिक्विडिटी ही त्याची ओळख असते. स्नेह अनेक सुटे कण एकत्र करण्याचे धर्म. जर तुम्ही जलाला कुठल्याही द्रव्यात टाकाल तर त्याचे कण एकत्र येतील, म्हणजे त्यांचा संयोग होईल. संख्या. परमाणु स्वरूप जलाच्या परमाणूंमध्ये एक ही संख्या नित्य असते आणि कार्यरूपात अनित्य संख्या असते. म्हणजे आपण कुठल्याही महाभूताचे जर परमाणूंची संख्या बघू तर त्यामध्ये एक ही संख्या नित्य आहे आणि तेच कार्य स्वरूपात जर बघू तर एक ही संख्या अनित्य ठरते. त्यानंतर परिमाण. जलाचं कारण रूप अणुपरिमाण आहे आणि कार्यरूपाचे महत्परिमाण आहे. आता जसं एक ही संख्या परमाणूंसाठी नित्य आहे आणि कार्यरूपासाठी अनित्य आहे, सिमिलरली कारण रूपमध्ये अणुपरिमाण असते आणि कार्यरूपामध्ये महत्परिमाण असते. पृथकत्व. गुणकर्मादी आणि द्रव्यांपेक्षा वेगळेपणा जल महाभूतामध्ये आढळतो. पृथकत्व म्हणजे काय वेगळेपणा आहे त्या महाभूतांमध्ये. संयोग. कारण रूप असंख्य जलपरमाणूंचे आपण बघितलं आहे की ईश्वराच्या इच्छेने परमाणूंमध्ये जेव्हा स्पंदन निर्माण होते
तेव्हा परमाणूंचा संयोग होऊन महाभूताची उत्पत्ती होते. तर हेच सांगितलेलं आहे की कारणरूप असंख्य जलपरमाणूने आणि त्यांच्या संयोगाने महाभूताची उत्पत्ती होते. किंवा आपण असं म्हणू शकतो की जेव्हा ढगातून पाऊस पडत असतो तेव्हा त्याचा भूमीशी जो संयोग होतो ते. त्यानंतर विभाग. कार्यरूप द्रव्यांचा विभाग होऊन संयोग नष्ट होतो. जेव्हा जल खाली पडत असतो तेव्हा तो भूमीशी तर संयोग पावतो पण ढगाशी त्याचा विभाग होतो. त्यानंतर परत्व. आपण जलाचे जे प्रकार बघितले त्यामध्ये अंतरिक्ष जल जे आहे त्याला दिव्य जल म्हणतात, ते श्रेष्ठ आहे. आणि हंसोदक जे तुम्ही ऋतुचर्यामध्ये वाचणार ते सुद्धा श्रेष्ठ आहे किंवा मग परत्व. अपरत्व. वर्षाकालीन नदीचे जे जल आहे ते अपर असते, कनिष्ठ दर्जाचे असते. त्यानंतर गुरुत्व. गुरुत्व म्हणजे वहन करणे किंवा खाली येण्याची पतन प्रक्रिया जी होते त्याच्यासाठी गुरुत्व रिस्पॉन्सिबल आहे. आकाशातील ढगातून पडणाऱ्या जलाचे असमवायी कारण आहे. असमवायी म्हणजे नॉट नेसेसरी, इनडिरेक्ट म्हणू शकतो. त्यानंतर संस्कार. आद्यपतनामुळे द्रव्याच्या ठिकाणी वेग हा संस्कार उत्पन्न होतो. त्यानंतर आपण जलमहाभूताचे उपयोग आणि महत्व बघणार आहे. गर्भावस्थेतील 3ऱ्या महिन्यात रसनेंद्रिय स्नेहक्लेदाची उत्पत्ती होते. हे सगळे आप्य भाव आहे. इन शॉर्ट जसं आपण बघितलं होतं की पार्थिव भाव घटक 3ऱ्या महिन्यात उत्पन्न होतात, त्याचप्रमाणे आप्य भाव सुद्धा गर्भावस्थेतील 3ऱ्या महिन्यात उत्पन्न होतात. शरीरातील घटक द्रव्यांचा विचार केल्यास 70% जलद्रव्याचा भाग असतो. म्हणजे शरीरात असू दे किंवा निसर्गात असू दे, आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम पर्सेंट पाण्याने व्यापून आहे. म्हणजे पाण्याची जलमहाभूताची प्राधान्यता आढळून येते. त्यानंतर शरीर पोषणासाठी अन्नावर सर्वप्रथम जलसंस्कार केले जाते. जेव्हा कधी आपण फूड कन्झ्युम करत आहे तेव्हा ते बोलसच्या फॉर्ममध्ये त्याच्यामध्ये सलायवा मिक्स होतो आणि तेच सांगितलेलं आहे की मिक्सचर ऑफ सलायवा इज नथिंग बट जलसंस्कार. त्यानंतर अन्नाचा मुखात बोधक कफाशी संयोग होतो. आता कफ आपण जे बघितलं आहे त्रिदोषांपैकी कफदोष जे आहे त्यामध्ये आप महाभूत आधिक्य आढळते. त्यामुळे 5ही कफांबद्दल दिलेले आहे की ज्याप्रमाणे अन्नाचा मुखात बोधक कफाशी संयोग होतो, आमाशयामध्ये क्लेदक कफामुळे पाचन होते, तर्पक कफामुळे शरीराचे तर्पण आणि पोषण होते. त्याचप्रमाणे संधीच्या ठिकाणी श्लेषक कफ असतो आणि हृदयाच्या ठिकाणी अवलंबक कफ असतो आणि प्रत्येकाची कार्य खूप इम्पॉर्टंट आहे. अपक्व आहार जेव्हा राहते म्हणजे जेव्हा त्याचं पूर्णपणे पचन होत नाही त्यानंतर मूत्र, स्वेद, पुरीश इत्यादींच्या माध्यमाने ज्या काही घटक द्रव्य आहे मलस्वरूपी ते शरीराच्या बाहेर विसर्जित होतात. त्यानंतर शरीरातील चयापचय क्रिया मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज जे आहे व उत्सर्जनासाठी जलद्रव्य इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर शरीरातील कफ, रस, रक्त, कफदोष, रस, रक्त, मेद, मज्जा, शुक्र इत्यादी जे धातू आहे त्यांचे पोषण सुद्धा जलाद्वारे होते, नथिंग बट आहार रसाद्वारे. त्यानंतर अतिसार व्याधी जी आहे त्यामध्ये अतिमल प्रवृत्ती होते. फ्रिक्वेन्सी जी असते ती जास्त असते आणि त्यामध्ये लूज टूल्स असतात. शरीरातील जलतत्वाचं प्रमाण कमी होते आणि त्याच्यामुळे बॉडीमधला जो जलतत्व असतो तो कमी होऊन मृत्यूची संभावना होऊ शकते. त्यासाठी आपण ORS पावडर घेत असतो, ज्याला पाण्यामध्ये मिसळून अबधातूची म्हणजे पाण्याची पूर्ती आपल्या शरीरातला जो पाणी कमी झालेला आहे त्याला परत विथ इलेक्ट्रोलाइट्स परत केल्या जातात. त्यानंतर पंचविध कषाय कल्पना जे आहे ज्यामध्ये स्वरस, कल्क, फांट, हिम, क्वाथ ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यामध्ये सुद्धा जल हे खूप इम्पॉर्टंट घटक आहे आणि मॅक्झिमम प्रमाण त्यामध्ये जलाचाच असतो. त्यानंतर आपीय द्रव्य जे कुठले आपण म्हणजे जलमहाभूताधिक्य असलेले द्रव्य बघतो त्यांचं कर्म मोस्टली प्रीणन, जीवन म्हणजे रसधातूचंच कर्म आहे प्रीणन, रक्तधातूचं कर्म आहे जीवन. त्याच प्रकारे इतर जे कुठले जलमहाभूताधिक्य द्रव्य आहेत त्यांचे कर्म सुद्धा प्रीणन, जीवन, तर्पण, बृहण, शोधन, क्लेदन, स्नेहन, बंधन इत्यादी प्रकारचे असतात. तर अशा प्रकारे जलमहाभूत आपण बघितलेलं आहे. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.